इयत्ता 6वी बदललेल्या सिलेबस मधील गणिताचे 8वे प्रकरण आपण या ठिकाणी बघतोय, त्रिकोण व चौकोन. आजचा व्हिडिओ पालक व विद्यार्थी दोघांसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 8.1 पूर्ण सोडवून देणार आहेत. त्या पद्धतीनं त्रिकोण म्हणजे काय हे सुद्धा डिटेलमध्ये आपण शिकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. तर बघा, सुरुवात करूया त्रिकोण म्हणजे काय. तर या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि त्रिकोणाची जी व्याख्या आहे ती खाली दिलेली आहे. बघा, तुम्हाला 3 नेक रेषीय बिंदू रेषाखंडांना जोडून तयार होणारी बंदिस्त आकृती त्रिकोण असते. ठीक आहे, म्हणजे 1, 2 आणि 3. जसं की बघा, कोणतेही 3 बिंदू आपण या ठिकाणी घेतले आणि त्या 3 बिंदू जर एकमेकांना जोडले तर जी तयार होणारी आकृती आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर त्रिकोण असं म्हणणार आहे. ठीक आहे, जेव्हा त्या त्रिकोणाचे लेखन करतो त्यावेळेला कसं करायचं बघा, तर त्रिकोण PQR. मग आता हा त्रिकोण शब्द लिहायचा आहे का त्या जागेला? नाही, तर त्या जागेला त्याचं लेखन करताना त्रिकोणाचं चिन्ह काढायचं आहे आणि PQR असं लिहायचं आणि वाचताना असं आपण म्हणणार आहे की त्रिकोण PQR असे करतात. ठीक आहे, त्रिकोण दर्शवण्यासाठी त्रिकोण हे चिन्ह वापरतात, म्हणून त्रिकोण PQR मध्ये आता शिरोबिंदू म्हणजे कोपऱ्याचे जे बिंदू आहेत त्याला आपण काय म्हणतो, शिरोबिंदू म्हणतो. जसं की बघा, P एक बिंदू आहे, दुसरा Q आहे आणि तिसरा R आहे. म्हणजे शिरोबिंदू कोणकोणते झाले बघा इथं, बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R. बाजू कोणकोणते आहेत, तर ही एक बाजू झाली PQ, दुसरी बाजू QR आणि तिसरी बाजू आपली असते PR. ठीक आहे, कोण लिहिताना तुम्ही 3 पद्धतीने लिहू शकता, पण लक्षात घ्या ज्यावेळेला पी कोण लिहायचा असतो त्यावेळेला एका अक्षरात लिहिताना फक्त कोण पी या पद्धतीने लिहायचं असतं, म्हणजे कोण पी. किंवा आपण असंही लिहू शकतो, मधला कोण इथंच ठेवायचा, QPR किंवा RPQ असं वाचन करूचं. ठीक आहे, नंतर क्यू हा जर कोण घेतला तर नुसता क्यू लिहायचा आहे आणि किंवा काय लिहू शकतो बघा, PQR किंवा RQP असंही लिहू शकता. ज्यावेळेला आरचं लिहाल त्यावेळेला काय असणार आहे बघा, PRQQRP असणार आहे, म्हणजे आर हा काय येणार आहे, मध्ये येणार आहे. ठीक आहे, जाऊया आता आपण सराव संचाकडे. तर सराव संचामध्ये जो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो जो आता आपण बघितला त्या तोच प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. आता या ठिकाणी बघा, पहिल्या प्रश्नात जर विचार केला तर आकृती काढून घेतली, इथं घेतली आपण ABC. आता शिरोबिंदू लिहायचे. शिरोबिंदू कोणकोणते असणार आहेत बघा, तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, बिंदू A, बरोबर आहे. नंतर काय लिहू शकतो बघा, बिंदू B आणि बिंदू C. हे 3 काय आहेत आपले आकृतीचे शिरोबिंदू आहेत. बाजूंचा विचार केला तर पहिली बाजू आहे आपली AB, बरोबर आहे, AB. दुसरी आहे BC, म्हणून इथे येणार आहे बाजू BC. आणि तिसरी बाजू काय असणार आहे आपली AC किंवा CA ही बाजू असणार आहे. ठीक आहे, आता कोण कोण लिहिताना बघा, पहिला कोण ए चा जर लिहायचा झाला किंवा ए पासून जर सुरुवात केली तर इथे येणार आहे तुमचा कोण ABC. दुसरा कोण असणार आहे तुमचा BCA आणि तिसरा कोण असणार आहे तुमचा CAB. किंवा तुम्ही असंही लिहू शकता BAC, ACB आणि CBA. ठीक आहे, किंवा नुसता कोण ए, कोण बी आणि कोण सी या पद्धतीनेही लिहू शकता. ठीक आहे, दुसरा प्रश्न. ठीक आहे, यामध्ये बघा, पहिलं तर आकृती काय आहे आपली, तर ही झाली आपली आकृती. नाव काय आहे आपलं, LMN, बरोबर आहे. जर आकृतीचे नाव लिहायचे झाले तर काय लिहिणार आहे, त्रिकोण LMN अशा पद्धतीने लिहिणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शिरोबिंदू, कोणकोणते शिरोबिंदू आहेत बघा या ठिकाणी, तर पहिला आहे यल, बिंदू यल. दुसरा कोणता आहे आपला, बिंदू यम. ठीक आहे, तिसरा आहे आपला बिंदू यन. ठीक आहे, बाजू कोणकोणत्या आहेत या ठिकाणी बघा, बाजू LM. ठीक आहे, नंतरची आहे आपली MN आणि तिसरी बाजू आहे आपली LN किंवा NL. आणि नंतर आपल्याला काय लिहायचे आहेत, कोण लिहायचे आहेत. पहिला कोण काय असणार आहे, कोण LMN असणार आहे. दुसरा कोण काय असणार आहे, MNL असणार आहे, MNL असणार आहे आणि तिसरा कोण NLM असणार आहे. ठीक आहे, हा होता दुसरा प्रश्न. आता हा जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. ठीक आहे, जाऊया आता. आणि हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे, असं नाहीये की मला जमत नाहीये, कारण बऱ्याच मुलांच्या अशा कमेंट्स असतात की मॅम तुम्हाला जमत नाहीये म्हणून तुम्ही टाकलाय का.
तर तसं नाही, तुम्हालाही थोडी प्रॅक्टिस व्हावी म्हणून तो प्रश्न होमवर्कसाठी दिलेला आहे. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या म्हणजेच दुसऱ्या प्रश्न. काय सांगितलेले प्रश्न बघा, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून सर्व त्रिकोणांची नावे लिहा असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता पहिला जो त्रिकोण आहे तो कोणता त्रिकोण लिहू शकता बघा, दुसरा त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण झाला. ठीक आहे, आता बाकीचे हे छोटे छोटे त्रिकोण घेऊया. आता म्हणजे कुठला असणार आहे, ए डी ई त्रिकोण ए डी ई. अजून कुठला असणार आहे बघा या ठिकाणी, तर ए पासून सुरूच होणारे पहिला घेऊया आपण इथं, ए बी ई हा सुद्धा त्रिकोण आहे, ए बी ई आहे त्रिकोण. अजून कुठला आहे बघा ए पासून सुरू होणारा, तर ए डी सी सुद्धा आहे, ए डी सी आहे. ठीक आहे, आता बी पासून तयार होणारे त्रिकोण त्रिकोण आता या ठिकाणी आपण ए बी ई हा घेतलेला आहे. मग राहिलाय कुठला बघा, तर बी ई सी आहे, त्रिकोण बी ई सी आहे. त्याच्यानंतर बी पासून अजून तयार होणारा कुठला त्रिकोण आहे बघा, तर बी डी एफ आहे, त्रिकोण बी डी एफ आहे. त्याच्यानंतर आता सी पासून झाले 1 आणि 2, हा मोठा तर ऑलरेडी झालेलाच आहे. सी पासून घेतला तर या ठिकाणी बघा सी ई काय आहे आपल्याला इथं, एफ आहे ऍक्च्युली. ठीक आहे, हा एफ आहे. आणि नंतरचा आहे अजून कुठला बघा, तर सी डी ई सुद्धा आहे, सी डी ई सुद्धा आहे. आणि बी एफ सी ऑलरेडी आपण घेतलेला आहे का या ठिकाणी, नाही, त्यामुळे इथं घेऊ शकतो आपण त्रिकोण सी एफ बी हा सुद्धा या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, हा होता आपला दुसरा प्रश्न. जाऊया आता तिसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर. प्रश्न तिसरा बघतोय, काय सांगितलेले बघा, तर बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता पहिला जो प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे, त्रिकोणाचे नाव लिहा. काय त्रिकोण आहे बघा, पी क्यू आर त्रिकोण आहे, त्यामुळे इथे लिहू शकतो त्रिकोण पी क्यू आर. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे आपला, त्रिकोणावरील बिंदूंची नावे लिहा. ठीक आहे, म्हणजे आता कुठले असणार आहेत बघा या ठिकाणी, तर पहिले तर काय असणार आहे, त्रिकोणाची नावं, बिंदू पी क्यू नंतर आर, म्हणजे इथं प्रत्येक वेळेला तुम्हाला काय लिहायचंय, बिंदू द्यायचंय. ठीक आहे, नंतर अजून काय असणार आहे बघा या ठिकाणी, एफ आणि ई, म्हणजे ई आणि एफ हे नावं असणार आहेत. ठीक आहे, तिसरा प्रश्न, त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू. अंतर्भागातील म्हणजे काय, तर आतमध्ये असणारे बिंदू कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी, तर बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे आतल्या भागात असणारे बिंदू आहेत. ठीक आहे, चौथा प्रश्न आहे आपला, त्रिकोणाच्या बाह्य भागातील बिंदू कोणते. ठीक आहे, बाह्य भागात कोणते आहेत बघा, जी डी हे दोनच आहेत, बरोबर आहे, म्हणजे इथे लिहू शकता तुम्ही बिंदू जी आणि बिंदू डी. ओके, आणि शेवटचा म्हणजे पाचवा जो प्रश्न आहे त्यात आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, त्रिकोणी क्षेत्रातील बिंदूंची नावे लिहा. त्रिकोणी क्षेत्रातील म्हणजे काय, तर त्रिकोणावरील आणि त्रिकोणाच्या आतमध्ये जे बिंदू असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, त्रिकोणी क्षेत्र. जसं की बिंदू काय असणार आहे बघा, पी क्यू आर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ई एफ सुद्धा असणार आहे, ई एफ नंतर काय असणार आहे, तर ए बी आणि सी हे बिंदू सुद्धा असणार आहेत. ठीक आहे, आणि प्रत्येकाच्या पुढे तुम्हाला इथं बिंदू लिहायचं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं त्रिकोणी क्षेत्र. त्रिकोणी क्षेत्रामध्ये फक्त काय येतात, तर त्रिकोणावरचे आणि त्रिकोणाच्या आतले येतात, ना की बाहेरचे बाह्य भागातले बिंदू या ठिकाणी येत नाहीत. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.